नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 31 मेला तुमचा प्रिलिम्सचा पेपर आहे आणि त्यासाठी जनरल सायन्सचा एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन कोर्स आपण सुरू करत आहोत. त्याचा पहिला सेशन जो आहे तो आता आपण कंडक्ट करणार आहोत आणि सुरुवात आपण बायोलॉजीपासून करणार आहोत. त्यामध्ये आपण पहिला टॉपिक जो आहे आपला सेलपासून आपण स्टार्ट करूया. सेल थेरी वगैरे याच्याशी रिलेटेड प्रश्न पूर्वी आलेले आहेत. जेनेटिक कोडवर प्रश्न आलेला आहे, सेल ऑर्गॅनिल्सवर वेगवेगळ्या याच्यावर प्रश्न आलेला आहे. तर हा फार महत्त्वाचा टॉपिक आहे, एकदम फाउंडेशनल टॉपिक आहे बायोलॉजीचा आणि याच्यावर बेसिक प्रश्न येणं अपेक्षित आहे. तर आपण डिस्कशन पहिले करूया, म्हणजे जे टॉपिक आपल्याकडे आहेत महत्त्वाचे त्याचं एक बेसिक ओव्हरव्ह्यू आपण घेऊया आणि आलेले PYQ लगेच आपण सॉल्व्ह करूया. त्या पद्धतीने आपण प्रत्येक टॉपिककडे बघणार. ठीक आहे, तर सुरुवात आपण करूया सेलपासनं. आता डायरेक्ट याच्याशी रिलेटेड विचारले जातात ते सायंटिस्ट की सेलचा शोध कुणी लावला. ठीक आहे, तर सेल हा शब्द लॅटिन शब्दापासून आलेला आहे, सेल्युलापासून आलेला आहे आणि याचा शोध लावला तो कुणी, तर रॉबर्ट हुक यांनी. ठीक आहे, रॉबर्ट हुक यांनी याचा शोध लावला. ठीक आहे, बार्क ऑफ एन ओक ट्री. ठीक आहे, कॉर्कची जी स्लाइस ते स्टडी करत होते त्याच्यामध्ये ओक ट्रीचा जो एक बार्क आहे त्याचं स्टडी करत होते, तिथे त्यांना ते स्ट्रक्चर तसं सापडलं, त्याला त्यांनी सेल असं नाव दिलं. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही बघाल तर लिव्हेनहॉक सुद्धा आहेत. लिव्हेनहॉक यांनी बाकी जे इतर लिव्हिंग सेल्स आहे याचा त्यांनी स्टडी केला. ठीक आहे, त्यामध्ये तुम्ही बॅक्टेरिया असेल, प्रोटोझोआ असेल. ठीक आहे, तर लिव्हेनहॉक यांनी ऑब्झर्व केले असे वेगवेगळे प्रकारचे सेल्स. त्यानंतर रॉबर्ट ब्राऊन, इकडे रॉबर्ट हुक होते, आता रॉबर्ट ब्राऊन यांनी सेलमध्ये न्यूक्लियस शोधला आणि न्यूक्लियस त्यांनी नाव दिलं. ठीक आहे, ही डिस्कवर्ड द न्यूक्लियस इन द सेल. ठीक आहे, त्यानंतर पुर्किन जे आहेत यांनी प्रोटोप्लाझमचा शोध लावला. ॲनिमल सेलमध्ये प्रोटोप्लाझमचा शोध यांनी लावला. ठीक आहे, तर हे सायंटिस्ट डायरेक्टली विचारले जातात आणि याच्याशी रिलेटेड पुढचा जो भाग आहे तो म्हणजे सेल थिअरीचा. आता सेल काय आहे, तर नेमकं सेलचा शोध कुणी लावला हे आपल्याला माहिती आहे, पण सेलचा संबंध काय किंवा सेलचा रोल काय आहे. ठीक आहे, तर त्याच्याशी रिलेटेड जे डिस्क्रिप्शन आहे ते कशामध्ये येतं, ते सेल थिअरीमध्ये येतं. तर सेल थिअरीवर ऑलरेडी प्रश्न आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बघतो की शेल्डन अँड श्वान यांनी दिलेली सेल थिअरी. ठीक आहे, तर सेल काय, बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. ठीक आहे, शेल्डन यांनी दिलेला हा पोस्ट्युलेट आहे, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. ठीक आहे, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर कंपोज्ड ऑफ वन ऑर मोर सेल्स. जितकेही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत एक किंवा अधिक सेल्सनी ते बनलेले आहेत. हे आपल्याला श्वान यांनी दिलेलं पॉस्ट्युलेट आहे. तर हे सेल थेरीचे पॉस्ट्युलेट खूप महत्त्वाचे आहेत. हे 3 तर तुम्हाला माहीतच पाहिजे. आणि उर्वरित जे मॉडर्न सेल थेरी आहे, मॉडर्न सेल थेरी म्हणजे पुढे ज्या गोष्टी ॲड होत गेले याच्या सगळ्याची रिलेटेड स्टेटमेंट्स आपल्याला माहीत पाहिजे, कारण की 4 स्टेटमेंटचा प्रश्न ऑलरेडी याच्याशी रिलेटेड आलेला आहे, तर ते विचारले जाऊ शकतं. तर तिसरा जो स्टेटमेंट आहे तो कोणी ॲड केला, रुडॉल्फ विर्चॉ यांनी ॲड केलेला आहे. त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, ऑल सेल्स अराईज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. जे ऑलरेडी एक्झिस्ट करणारे सेल्स आहेत त्याच्यापासूनच नवे सेल्स तयार होतात, असं कोणी म्हटलेलं आहे, रुडॉल्फ विर्चॉ यांनी. तर हा पॉस्ट्युलेट त्यांनी दिलेला आहे. हे 3 तुम्ही विसरायला नको, याच्यावर डायरेक्टली काहीतरी विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, रुडॉल्फ विर्चॉ यांचं नाव एका ऑप्शनमध्ये आलेलं आहे, एका प्रश्नामध्ये ऑप्शनमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे, तर महत्त्वाचं नाव आहे. ठीक आहे, जर त्याच्यातनं काही फ्रेम झाला प्रश्न तर आपल्याला माहीत पाहिजे की यांनी सेल थेरीचा तिसरा जो पॉस्ट्युलेट आहे, ऑल सेल्स अराईज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स, हे त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला, रुडॉल्फ विर्चॉ यांनी. ठीक आहे, पुढे आपण बघा जेनेटिक इन्फॉर्मेशन सेल्समध्ये असते. ठीक आहे, DNA फॉर्ममध्ये आपण जे बघतो आणि ती पास ऑन होते फ्रॉम सेल टू सेल. ठीक आहे, त्यानंतर मेटाबॉलिझम जे आहे, एनर्जी फ्लो जो आहे मेटाबॉलिझम, हे सेलमध्ये होतं, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्यानंतर आपण बघितलं केमिकल कंपोजिशन, म्हणजे एका पर्टिक्युलर स्पीशीजमध्ये नियरली सगळ्या सेल्सचं केमिकल कंपोजिशन हे सेम असतं. ठीक आहे, हे समजण्यासारखी गोष्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर सेल ॲक्टिव्हिटी, द ॲक्टिव्हिटी ऑफ एन ऑर्गॅनिझम डिपेंड ऑन द टोटल ॲक्टिव्हिटी ऑफ इंडिपेंडंट सेल्स. वेगवेगळे सेल्स ज्या पद्धतीने ॲक्टिव्हिटी करतात त्याच्यावर त्या ऑर्गॅनिझमची ॲक्टिव्हिटी डिपेंडंट आहे. ठीक आहे, तर हे सेल थेरी अँड मॉडर्न सेल थेरीचे ओव्हरऑल जे स्टेटमेंट्स आहेत, हे पॉस्ट्युलेट्स आहेत, हे माहीत असणं गरजेचे आहे. पूर्वी आलेला प्रश्न आहे त्याच्यामुळे याला इतकं महत्त्व आपल्याला देता आलं पाहिजे. ठीक आहे, आता सेलबद्दल आपल्याला माहीत झालं, सेल थेरी कुणी दिली ते सुद्धा माहीत झालं की त्याचं एक फंक्शनल अंडरस्टँडिंग आपल्याला आली. आता सेलबद्दल जे प्लांट सेल ॲनिमल सेलचा एक फरक असेल किंवा प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल याच्याबद्दल आपल्याला एक फरक माहीत पाहिजे. फार बेसिक आहे हे, पण हेच येऊ शकतं.
ठीक आहे. आता प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग काय की न्यूक्लियस ॲब्सेंट आहे, न्यूक्लियस ॲब्सेंट आहे. ठीक आहे. युकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट आहे आपल्याला माहिती आहे विथ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. त्यानंतर साईजच्या बाबतीत हे लहान आहेत, त्याच्यापेक्षा थोडे मोठे आहेत युकॅरियोटिक सेल्स, ऑब्वियस आहे ते. आणि ऑर्गॅनेल्स जे आहेत याच्यामध्ये सेल ऑर्गॅनेल जे आहेत हे मेम्ब्रेन बाउंड नसतात, मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स नसतात. कशामध्ये? प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये. ठीक आहे. जसं मायटोकॉन्ड्रिया तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेलमध्ये दिसणार नाही, मायटोकॉन्ड्रिया ॲब्सेंट. पॉवर हाऊस ऑफ द सेल आहे ना आपला मायटोकॉन्ड्रिया, एटीपी जनरेशन, तो तिथे ॲब्सेंट आहे, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ॲब्सेंट आहे. इकडे आपल्याला दिसतील, युकॅरियोटिक सेलमध्ये आपल्याला दिसतील. सर्क्युलर अँड नेकेड आहे. DNA, याचा DNA न्यूक्लियसमध्ये नाही कारण न्यूक्लियसच नाही आहे, ते सायटोप्लाझममध्ये याचा DNA फिरतोय. ठीक आहे. आणि इकडे आपल्याला माहिती आहे लिनियर असोसिएटेड विथ प्रोटीन्स. ठीक आहे. युकॅरियोटिक सेलच्या DNA बद्दल आपल्याला माहिती आहे. एक्झाम्पल्स बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया है ना. इकडे प्लांट, ॲनिमल, फंगाय, प्रोटिस्ट या सगळ्यांमध्ये युकॅरियोटिक असतो, युकॅरियोटिक सेल्सनी ते बनलेले आहेत. ठीक आहे. तर इकडे प्रोकॅरियोटिक सेल्स आलं लक्षात. हे किंगडम मोनेरा मधले जे आपले वेगवेगळे बॅक्टेरिया आहेत, फंगाय आहेत, याच्याशी फंगाय नाही, बॅक्टेरिया आहेत, याच्याशी असोसिएटेड आपल्याला प्रोकॅरियोटिक सेलचं एक डिस्क्रिप्शन आपल्याला माहीत पाहिजे. पुढे जाऊन क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझममध्ये आपण ते बघणार आहे. ठीक आहे. तर हा बेसिक फरक इथे तुम्हाला सांगायचा होता. यानंतर आपण बघूया, इथे डायग्राम दिलेला आहे नोट्समध्ये, तुम्ही डायग्राम बघून पण थोडंसं एक स्टडी करू शकता. पुढचं बघा, ॲनिमल सेल आणि प्लांट सेलचा फरक सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. तर सगळ्यात मेजर फरक जो तुम्हाला माहीतच पाहिजे की ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल ही नसते, इट इज ॲब्सेंट, सेल वॉल इज ॲब्सेंट. ठीक आहे. इकडे सेल्युलोजची सेल वॉल आहे, प्लांट सेलमध्ये सेल्युलोजची सेल वॉल आहे. ठीक आहे. क्लोरोप्लास्ट असतो, फोटोसिंथेसिससाठी क्लोरोप्लास्टची गरज पडते है ना, कशामध्ये? प्लांट सेलमध्ये. तिकडे नसतो, इकडे ॲब्सेंट आहे क्लोरोप्लास्ट है ना. आणि क्लोरोप्लास्ट जो आहे एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन याच्याशी रिलेटेड, हा डबल मेम्ब्रेन्ड आहे, डबल मेम्ब्रेन्ड आहे, डबल मेम्ब्रेन्ड असतो क्लोरोप्लास्ट. हे याच्यासाठी सांगितलं कारण एक प्रश्न विचारला गेला होता की नॉन मेम्ब्रेनस कुठला सेल ऑर्गॅनेल यापैकी आहे. तर नॉन मेम्ब्रेनस कुठले आहेत, डबल मेम्ब्रेन कुठले आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. तर पुढे बघा, व्हॅक्यूल, याचा व्हॅक्यूल फार लार्ज आहे, त्याचा रोल आहे स्टोरेजसाठी, जो त्याचा एक रोल आहे. ॲनिमल सेलमध्ये व्हॅक्यूल छोटा आहे बघा, इकडे स्टोरेजसाठी याचा रोल मोठा आहे, म्हणजे प्लांट सेलमध्ये मोठा व्हॅक्यूल तुम्हाला दिसेल, इकडे हा तितका फंक्शनल नाही आहे, छोटा आहे फार. ठीक आहे. त्यानंतर सेंट्रिओल्स, सेंट्रिओल्स आपल्याला कशात प्रेझेंट दिसतील तर ते ॲनिमल सेलमध्ये, सेल डिव्हिजनमध्ये त्यांचा रोल आहे सेंट्रिओल्सचा. ॲनिमल सेलमध्ये सेंट्रिओल्स आपल्याला दिसतील, प्लांट सेलमध्ये युजली ते ॲब्सेंट असतात, युजली ते ॲब्सेंट असतात. ठीक आहे. तर एक महत्त्वाची बाब अजून सेंट्रिओल्सबद्दल काय आहे की सेंट्रिओल्स आर ऑल्सो नॉन मेम्ब्रेनस. सेंट्रिओल्स नॉन मेम्ब्रेनस आहेत. ठीक आहे. दुसरं कोण आहे नॉन मेम्ब्रेनस? रिबोझोम्स आहेत. आणि हेच विचारलं होतं, रिबोझोम प्रोटीन फॅक्टरी जी आहे ती नॉन मेम्ब्रेनस आहे. रिबोझोम्स आर नॉन मेम्ब्रेनस सेल ऑर्गॅनेल. ॲट द सेम टाइम सेंट्रिओल्स आर ऑल्सो नॉन मेम्ब्रेनस सेल ऑर्गॅनेल अँड दे आर प्रेझेंट ओनली इन द ॲनिमल सेल. क्लिअर आहे. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, फार एकदम सिम्पल आहेत, पण कधी कधी आपण याला ओव्हरलुक करताना मिस्टेक करू शकतो, तर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. याचा शेप वगैरे नॉर्मल आपण बघितला तिकडे शेप. ठीक आहे. तर या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, क्लोरोप्लास्ट असेल, सेल वॉलचा फरक असेल, ॲट द सेम टाईम तुम्ही सेंट्रिओल्स जे आहेत जे ॲनिमल सेलमध्ये आपल्याला सापडतात, प्लांट सेलमध्ये आपल्याला सापडत नाही. ठीक आहे. पुढे बघा, आता जे वेगवेगळे सेल ऑर्गॅनेल्स आहेत याचा काय रोल आहे ते आपण बघूया. वेगवेगळे सेल ऑर्गॅनेल्सचा त्यांचा रोल काय आहे ते आपल्याला बघता आलं पाहिजे. ठीक आहे. न्यूक्लियस, दीज आर द कंट्रोल सेंटर ऑफ द सेल, कंट्रोल सेंटर आहेत न्यूक्लियस सेलचा. आणि DNA सगळ्या कोऑर्डिनेट करणं जे आहे ॲक्टिव्हिटीजचं ग्रोथ आणि रिप्रोडक्शनसाठी ते न्यूक्लियसमध्ये होतं है ना. एक प्रश्न अजून विचारता आला असता की सगळ्यात मोठा सेल कोणता आहे. ठीक आहे. सगळ्यात मोठा सेल कुठला आहे तर ऑस्ट्रिच हा जो पक्षी आहे त्याचा एग आहे तो सेल सगळ्यात मोठा सेल मानला जातो, तो सगळ्यात मोठा सेल मानला जातो. ठीक आहे. लॉंगेस्ट सेल कुठला आहे तर तो नर्व सेल आहे. नर्व सेल जो आपण आपला बघतो, इट इज द लॉंगेस्ट सेल. ठीक आहे.
अजून तुम्ही इथे बघा, आता न्यूक्लियस काय, न्यूक्लियसचा रोल काय आहे की इट ॲक्ट्स ॲज अ कंट्रोल सेंटर. ठीक आहे. आता कुठले असे सेल आहेत की ज्याच्यामध्ये न्यूक्लियस नाही आहे, कुठला असा सेल आहे की ज्याच्यामध्ये न्यूक्लियसच नाही आहे, हे माहीत पाहिजे आपल्याला. तर मॅच्युअर आरबीसी, मॅच्युअर मॅमेलियन आरबीसीमध्ये आपल्याला दिसत नाही, न्यूक्लियस नसतो, है ना, न्यूक्लियस नसतो. त्यानंतर तुम्ही फ्लोएम जे आहे आपलं कॉम्प्लेक्स टिश्यू जे आहे फ्लोएम, त्याच्यामध्ये पण आपण जर बघितलं तर सीव ट्यूब्स जे असतात, सीव ट्यूब्समध्ये पण न्यूक्लियस नसतो. तर ह्या एकदम एक्सेप्शनल ज्या फॅक्ट्स आहेत ते आपल्याला माहीत पाहिजेत, एक्सेप्शनल फॅक्ट्स आपल्याला आपल्या टिप्सवर पाहिजेत. त्यानंतर बघा मायटोकॉन्ड्रिया पॉवर हाऊस ऑफ द सेल आहे. मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल, फाउंड इन बोथ प्लांट अँड ॲनिमल. ठीक आहे. सेल्युलर रेस्पिरेशन जे आहे, आपण रेस्पिरेशन स्टडी करूया तेव्हा आपल्याला कळेलच. आणि इट जनरेट्स ATP आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. एनर्जी करन्सी ऑफ द सेल ATP जनरेटेड बाय मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे. मायटोकॉन्ड्रियाचं एक गोष्ट आपल्याला अजून माहीत पाहिजे की इट इज डबल मेम्ब्रेन. ठीक आहे. इट इज डबल मेम्ब्रेन. है ना. मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट हे दोन्ही डबल मेम्ब्रेन मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा तुम्ही हे बघा, रिबोझोम्स जे आहेत त्याला आपण प्रोटीन फॅक्टरीज असं म्हणतो. रिबोझोम्सला आपण प्रोटीन फॅक्टरी असं म्हणतो. याच्या मागचं रिझन काय आहे की प्रोटीन सिंथेसिसमध्ये त्यांचा रोल आहे, प्रोटीन सिंथेसिसमध्ये त्यांचा रोल आहे. पुढे आपण बघूया ते सगळ्याच सेल्समध्ये आपल्याला रिबोझोम्स दिसतात, सगळ्याच सेल्समध्ये आपल्याला रिबोझोम्स दिसतात. त्यानंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे आहे याला एक ट्रान्सपोर्ट नेटवर्क सारखं मानलं जातं. प्लॅन्ट आणि ॲनिमल सेल दोन्हीमध्ये आपल्याला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दिसतं. त्याच्यामध्ये रफ आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रोटीनच्या प्रोसेसेसमध्ये कामी येतं, प्रोटीन सिंथेसिसच्या. आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे आहे लिपिड सिंथेसिसमध्ये त्याचा रोल आहे, लिपिड सिंथेसिसमध्ये त्याचा रोल आहे. आणि वर्टिब्रेट्समध्ये जे आपले लिव्हर सेल्स आहेत तिथे पॉयझन्स असेल किंवा दुसरं काही टॉक्सिन्स असतील तर याचं डिटॉक्सिफिकेशन जे आहे ते कोण करतं, तर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतं. हा याचा एक स्पेसिफिक फंक्शन आहे, ते तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर गॉल्जी ॲपॅरेटस, ते एक पॅकेजिंग आणि शिपिंगचं काम करतं. गॉल्जी ॲपॅरेटस जे आहे पॅकेजिंग आणि शिपिंगचं काम करतं. मॉडिफाईज सॉर्ट्स अँड पॅकेजेस प्रोटीन्स अँड लिपिड फॉर सिक्रिशन. प्रोटीन सिक्रिशनसाठी त्याचा स्वतःचा एक रोल आहे. ते कोण आहे, गॉल्जी ॲपॅरेटस. ठीक आहे. मायटोकॉन्ड्रियाचा शोध कुणी लावला, तर कोलिकर. कोलिकर यांनी मायटोकॉन्ड्रियाचा शोध लावला. ठीक आहे. गॉल्जी ॲपॅरेटस ऑब्व्हियसली गॉल्जी त्यांच्या नावावरच ते दिलेलं आहे. ठीक आहे. पुढे बघा, याच्यावर हे जे सेल ऑर्गॅनेल आहे 100% याच्यावर एखादा प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. क्लोरोप्लास्टबद्दल आपण ऑलरेडी बोललो आहे. क्लोरोप्लास्टचा रोल आपल्याला माहिती आहे, फोटोसिंथेसिसमध्ये त्याचा सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे आणि ते फक्त प्लांट सेलमध्ये आहेत. आणि ॲट द सेम टाईम मी तुम्हाला सांगितलं तर डबल मेम्ब्रेन्ड आहे क्लोरोप्लास्ट. ठीक आहे. लायझोझोम्स, लायझोझोम्स आर ऑल्सो कॉल्ड एज द सुसाईड बॅग ऑफ द सेल. सुसाईड बॅग ऑफ द सेल्स लायझोझोम्सला म्हणतात. त्यांच्यामध्ये एक डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात. दे कंटेन डायजेस्टिव्ह एन्झाईम्स टू ब्रेक डाऊन वेस्ट मटेरियल. ठीक आहे. तर वेस्ट डिस्पोजल किंवा वेस्ट डिस्पोजलचा जो सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे तो कोण प्ले करतं, लायझोझोम्स प्ले करतं. ठीक आहे. ॲनिमल सेलमध्ये जनरली आपल्याला दिसतात. त्यानंतर व्हॅक्युल्स, स्टोरेज सॅक आहे. आत्ता मी तुम्हाला दाखवलं तिकडे व्हॅक्युल्स. प्लांट सेलमध्ये मोठा आहे, लार्ज आहे. प्लांट सेलमध्ये व्हॅक्युल हा मोठा असतो, लार्ज असतो, त्याचा रोल जास्त प्रॉमिनंट आहे. सेल मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेनला गेटकीपर असं म्हटलं जातं कारण की ते सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. ते डिसाईड ही जी मेम्ब्रेन आहे सेल मेम्ब्रेन ही डिसाईड करते की कुठली गोष्ट तुम्ही सेलमध्ये आत घेऊ शकता किंवा सोडू शकता. सो इट इज सेमी परमिएबल, है ना. सेमी परमिएबल मेम्ब्रेन, दॅट इज वाय इट इज द गेटकीपर. इट रेग्युलेट्स व्हॉट एंटर्स अँड लिव्स द सेल. आणि प्रत्येक सेलमध्ये सेल मेम्ब्रेन आपल्याला दिसते, प्रत्येक सेलमध्ये सेल मेम्ब्रेन आपल्याला दिसते. ठीक आहे. पण सेल वॉल जी असते ही प्लांट सेलमध्ये आहे, ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नाही आहे, हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. हे सेल वॉल इट इज अ प्रोटेक्टिव्ह शीट, एक सपोर्ट देतं. सेल वॉल जी आहे एक सपोर्टचं काम सेल वॉलचं आहे. ठीक आहे. प्लांट आणि फंगाय दोन्हीमध्ये सेल वॉल आपल्याला दिसते. फंगायमध्ये कायटिन, CHITIN, कायटिनची सेल वॉल असते. प्लांट सेलमध्ये आपण बघितलं सेल्युलोजची सेल वॉल असते. ठीक आहे. हे डायरेक्टली तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सायटोप्लाझम, ठीक आहे. सायटोप्लाझममध्ये इट इज जेली लाईक सबस्टन्स वेअर ऑल ऑर्गॅनल्स आर सस्पेंडेड. म्हणजे सगळे ऑर्गॅनल्स एका याच्यामध्ये ज्या पद्धतीने असे सोडलेले असतात त्याला आपण सायटोप्लाझम असं म्हणतो. प्रत्येक सेलमध्ये आपल्याला, ऑल सेल्समध्ये सायटोप्लाझम आपल्याला दिसतं. ठीक आहे. तर हे सगळे सेल ऑर्गॅनल्स होते. याच्याची
याच्याशी रिलेटेड डायरेक्टली प्रश्न तुम्हाला दिसू शकतो, म्हणजे एक्झाममध्ये तुम्हाला दिसू शकतं, आलेले पण आहेत पूर्वी. ठीक आहे, पुढचा भाग जो आहे तो DNA आणि RNAचा. DNA RNAशी रिलेटेड प्रश्न आलेले आहेत, पुढे आपण प्रश्न बघणारच आहोत. तर DNA RNAचा जो डिफरन्स आहे, दोन्ही काय न्यूक्लिक ॲसिड आहेत. ठीक आहे, फरक कशाचा आहे, इकडे डीऑक्सिरिबोन्यूक्लिक ॲसिड, इकडे रिबोन्यूक्लिक ॲसिड आहे. ठीक आहे, लॉंग टर्म स्टोरेज ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन, ब्ल्यूप्रिंट. DNA इज द ब्ल्यूप्रिंट ऑफ लाईफ, आणि तिकडे मेसेंजर जेनेटिक कोडसाठी ना, mRNA ज्या पद्धतीने एक मेसेंजर म्हणून काम करतो, जेनेटिक कोड जो घेऊन जातो प्रोटीन सिंथेसिससाठी, ते काम कोणाचं आहे, RNAचं आहे. हे डबल स्ट्रँडेड आहे, डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे ना. तुम्ही ते स्ट्रक्चर कोणी दिलेलं आहे, वॅटसन आणि क्रिक त्यांचं मॉडेल आहे ना, डबल हेलिकल स्ट्रक्चर. ज्या पद्धतीने ते स्ट्रक्चर तुम्ही बघितलेलं असेल, त्याच्यामध्ये कशा नायट्रोजन बेसेस एकमेकांशी जोडलेले आहेत है ना. तर DNA डबल स्ट्रँडेड आहे, RNA इज युजली सिंगल स्ट्रँडेड. RNA इज सिंगल स्ट्रँडेड, हे लक्षात ठेवा, हा मेजर फरक आहे. DNA डबल स्ट्रँडेड, RNA सिंगल स्ट्रँडेड. ठीक आहे, वॅटसन आणि क्रिक यांनी दिलेलं ते मॉडेल आहे है ना. हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. वॅटसन जे होते, ज्यांनी याचा शोध लावला, म्हणजे त्यांना त्यावेळेला नोबेल पारितोषिक वगैरे मिळालं, त्यांची नेमकीच डेथ झाली आहे नोव्हेंबरमध्ये. ठीक आहे, तर तुमच्या करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचं असेल. पण वॅटसनची डेथ झालेली आहे, वॅटसन आणि क्रिक यांनी ते डबल हेलिकल स्ट्रक्चर आपल्याला DNAचं दिलं होतं, हे तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे, शुगर डीऑक्सिरिबोज. ठीक आहे, 1 ऑक्सिजन ॲटम मिसिंग आहे, 1 ऑक्सिजन ॲटम याच्यामध्ये मिसिंग आहे, इकडे रायबोज शुगर आहे. ठीक आहे, आता हे नायट्रोजन बेसिस, याच्यावर फ्रिक्वेंटली प्रश्न विचारलेला आहे. ॲडिनाईन, थायमाईन, गुआयनाईन आणि सायटोझिन हे कशामध्ये आहेत, DNAमध्ये. ATGC. ठीक आहे, आता मी जेव्हा पहिल्यांदा हे 12वीला वगैरे तेव्हा वाचलं होतं, ते तिथे तेव्हाचं पाठ केलेलं आहे, तर आताही ते लक्षात राहतं की कोण कशाने बॉन्डेड आहे. तर A डबल बॉन्ड T, ठीक आहे, G ट्रिपल बॉन्ड C. अशा पद्धतीने मी तेव्हा ते लक्षात ठेवलेलं होतं. आमचे जे सर होते त्यांनी सांगितलं होतं की अक्षय आणि ट्विंकल, ठीक आहे, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना, अशा पद्धतीने ते त्यांनी सांगितलं होतं, अक्षय, ट्विंकल, गंगाराम आणि चमेली. तर हे मी असं लक्षात ठेवलेलं आहे, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा. डायरेक्टली ते असं विचारलं जातं की कोण कशाशी बॉन्डेड आहे, कशा पद्धतीने बॉन्डेड आहे. RNAमध्ये याचा चेंज येतो, कारण की RNAमध्ये ट्विंकल गायब होते, थायमिन गायब होऊन जातो. RNAमध्ये ट्विंकल नाही आहे, थायमिन आहे. मग थायमिनच्या जागी युरेसिल आहे. ठीक आहे, युरेसिल आहे. ठीक आहे, तर ॲडिनाईन आणि युरेसिल, AU इकडे होतं, म्हणजे अक्षय हा कोणासोबत हे होतं, मग युरेसिल म्हणजे ट्विंकलच्या जागी उर्मिला, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, तर हे बेस पेअरिंग लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. DNA हा न्यूक्लियसमध्ये आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये दोन्हीमध्ये असतो, हे लक्षात ठेवते. मायटोकॉन्ड्रियाचा पण स्वतःचा DNA आहे. ठीक आहे, हे माहीत असणं गरजेचं आहे. RNA इज फाउंड इन द सायटोप्लाझम. ठीक आहे, रायबोझोम्समध्ये, न्यूक्लियसमध्ये आपल्याला RNA दिसतो. त्यानंतर स्टेबिलिटी, DNA इज मोर स्टेबल दॅन RNA, लेस रिॲक्टिव्ह आहे. ठीक आहे, जास्त स्टेबल आहे म्हणजे लेस रिॲक्टिव्ह आहे. रिलेटिव्हली अनस्टेबल आहे, हा रिलेटिव्हली अनस्टेबल आहे RNA. ठीक आहे, mRNA, tRNA आणि rRNA हे याचे प्रकार, आपल्याला RNAचे प्रकार हे माहिती आहेत. ठीक आहे, पुढे बघा. आता ह्या ज्या प्रोसेसेस आहेत DNA RNAशी रिलेटेड, कुठल्या, तर रेप्लिकेशन, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन, हे आपल्याला थोडक्यात माहीत पाहिजे की या प्रोसेसमध्ये नेमकं होतं काय. डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो की ट्रान्सक्रिप्शन काय आहे, त्याच्यामध्ये काय होतं, एक 1 स्टेटमेंटमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर DNA रेप्लिकेशन इझी आहे, रेप्लिकेट करणे. प्रोसेस ऑफ DNA मेक्स 1 कॉपी ऑफ इटसेल्फ, स्वतःची कॉपी तयार करणे, दॅट इज रेप्लिकेशन. ठीक आहे, ते तर इझी आहे. त्यानंतर काय आहे, DNA जेव्हा mRNAमध्ये DNA पासून जेव्हा आपण mRNA, ठीक आहे, प्रोसेस ऑफ कॉपिंग DNA इंटू mRNA. DNAला जेव्हा आपण ती जी इन्फॉर्मेशन आहे आपण mRNAमध्ये कॉपी करतो, त्याला ट्रान्सक्रिप्शन असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, RNA पॉलिमरेज एन्झाईम याच्यामध्ये त्याचा रोल प्ले करतो. सो दॅट इज ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे, आणि जेव्हा हा mRNA, आता हे कुठे होतंय, हे सगळं होतंय न्यूक्लियसमध्ये. ट्रान्सक्रिप्शन जे आहे हे न्यूक्लियसमध्ये होतंय. ठीक आहे, आता पुढे काय बघतोय आपण, ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन मध्ये काय होतंय, प्रोटीन सिंथेसिस होतंय. ठीक आहे, प्रोटीन सिंथेसिस होतंय, हे कुठे होतंय, सायटोप्लाझममध्ये.
हे सायटोप्लाझममध्ये होते. प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम mRNA सिक्वेन्स. हा जो mRNA सिक्वेन्स न्यूक्लियसपासून सायटोप्लाझममध्ये येतो आणि तो रिबोझोमला येऊन भेटतो आणि तिथे जो त्याचा जो एक जेनेटिक कोड असतो, तो जेनेटिक कोड रायबोझोम काय करतो, तो रीड करतो आणि तो कोडॉनच्या पद्धतीमध्ये असतो. कोडॉनच्या एक सेट ऑफ रूल्स लाईक कोडॉनच्या याच्यामध्ये तो असतो. आपण कोडॉन बघणार आहे पुढे. 3 बेसिसचे असे कोडॉन असतात, ठीक आहे, ट्रिपलेट्स असतात. त्या पद्धतीने ते कोड केलेले असते इन्फॉर्मेशन, ती तिकडे रिबोझोम रीड करतो आणि तो प्रोटीन सिंथेसिस करतो, ठीक आहे. आणि प्रोटीन शेवटी काय आहेत, एक ब्लॉक्स आहेत, अमिनो ॲसिडचे वेगवेगळे ब्लॉक्स आहेत, है ना. मेजर त्याच्यामध्ये अंडरलाईंग जे आहेत ते अमिनो ॲसिड्स आहेत प्रोटीनमध्ये, ठीक आहे. आणि ते जे कोडॉन असतात त्याच्यामध्ये जे ट्रिपलेट्स असतात कोडॉनचे, हे काय करतात, एक पर्टिक्युलर स्पेसिफिक अमिनो ॲसिडला ते करेस्पॉन्ड करतात, ठीक आहे. आणि त्या पद्धतीने रिबोझोम ते रीड करतो आणि प्रोटीन सिंथेसिस करतो. आणि प्रोटीन आपल्याला आपल्या प्रत्येक गरजांसाठी प्रोटीन गरजेचे असतात, ठीक आहे. तर दिस इज द प्रोसेस. ही अशी एक थोडक्यात प्रोसेस तुम्हाला माहीत पाहिजे. व्हॉट इज रेप्लिकेशन, व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन अँड व्हॉट इज ट्रान्सलेशन, ठीक आहे. इझी आहे. महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. mRNAचा रोल आहे, रिबोझोमचा रोल आहे. आणि हे पूर्वी आपण बेसिक याच्यासाठीच घेतलं की आपल्याला हे कळालं पाहिजे, ठीक आहे. लक्षात येईल. आता पुढचा टॉपिक बघा, जेनेटिक कोड. आता याच्याशीच रिलेटेड जेनेटिक कोड आहे, म्हणजे एक सेट ऑफ रूल्स आहे, कशा पद्धतीने आपण वेगवेगळे अमिनो ॲसिड जे आहे त्याला कशा पद्धतीने कोड केलेलं आहे. आता एका ऑर्गॅनिझममध्ये नियरली किंवा हे जे कोड आहेत हे सिमिलर असतात, म्हणजे ओव्हरऑल ऑर्गॅनिझम्समध्ये हे कोड्स वेगवेगळ्या पद्धतीने सिमिलरच असतात, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण बघूया की आता जसं 4 नायट्रोजन बेसिस आहेत, तर 4x4x4 आपण बघितलं तर 64 वेगवेगळ्या याने ते होतात, ठीक आहे. पण आपल्याकडे अमिनो ॲसिड 20च आहे, त्याच्यामुळे ते रिपिटेटिव्ह पण होऊ शकतं, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. तर आपल्याला बेसिक काय विचारतात की कोडॉन कशा पद्धतीने, कोड जो आहे वेगवेगळ्या अमिनो ॲसिडशी रिलेटेड कोड कुठला आहे तो विचारला जातो. आता 2025 त्यांनी काय केलं, हा विचारला होता मिथ्योनिन, ठीक आहे. हा स्टार्ट कोडॉन जो आहे याचा हा काय AUG, ठीक आहे. AUG जो आहे हा याचा स्टार्ट कोडॉन आहे, ठीक आहे. जेनेटिक इन्फॉर्मेशन जी DNA मध्ये आहे, mRNA मध्ये आहे, ती कशा पद्धतीने कोडेड असते, त्याचे जे सेट ऑफ रूल्स आहेत, ज्याचे जे रीड करतो रिबोझोम, त्या पद्धतीने आपण कोडॉन्स असे बघतो. तर त्याच्यात स्टार्ट कोडॉन असतात, स्टॉप कोडॉन असतात, प्रत्येक आपली जे अमिनो ॲसिड आहेत त्याच्याशी करेस्पॉन्डिंग कोडॉन असतात, ठीक आहे. तर स्टार्ट कोडॉन जो मेथिओनिन या अमिनो ॲसिडचा आहे तो AUG आहे, हे विचारल्या गेलेलं आहे. आता स्टॉप कोडॉन कुठले आहेत, हे कुठल्याच अमिनो ॲसिडला करेस्पॉन्ड करत नाहीत, कारण की हे काय सांगतात की प्रोटीनची जी चेन आहे ती थांबवा. स्टॉप कोडॉन आहेत ते, ठीक आहे. सर दॅट इज UAA, UAG अँड UGA. UAA, UAG अँड UGA. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की यापैकी कुठला स्टॉप कोडॉन नाही आहे. हे 3 देतील आणि सोबत कुठलाही देतील, AUG देतील की यापैकी कुठलाही देऊ शकतो, ठीक आहे. लक्षात ठेवा, फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही बघा ग्लायसिनचे हे आहेत GGU, GGC, GGA, GGG, UU, UUC. हे कशाचं आहे, फिनिल ॲलालाईनचं आहे, ठीक आहे. हिस्टडीन हे बेसिक मी याच्यासाठी दिले महत्त्वाचे, कारण की थोडंफार माहीत पाहिजे आपल्याला की कशा पद्धतीने केलेलं आहे. पण हे 2 तुम्ही मुळीच याला इग्नोर करू शकत नाही. या 2 याला इग्नोर. आता तर प्रश्न पण आलाय, 2025चाच प्रश्न आहे. आता दाखवतो मी तुम्हाला प्रश्न, ठीक आहे. पुढे बघूया. मला वाटतं आता प्रश्न, या टॉपिकचे प्रश्न आपल्याकडे आले असतील. हां, आता तुम्हाला कळेल मी कोणते टॉपिक का घेतले. तर प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट अबाउट द सेल थेरी ऑफ शेल्डन अँड श्वान. शेल्डन अँड श्वानच्या सेल थेरीबद्दलचे प्रश्न डायरेक्ट विचारलेले आहे आपल्याला. ऑल लिव्हिंग थिंग्स आर कंपोज्ड ऑफ 1 or more सेल्स. ऑब्वियस आहे, आपण आत्ता बघितलं. न्यू सेल्स आर फॉर्म फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल्स. रुडॉल्फ व्हिर्चो यांनी ॲड केलेला जो पॉस्च्युलेट आहे तोच विचारलं इथे. देर आर बेसिक सिमिलॅरिटीज इन केमिकल कंपोजिशन. मी तुम्हाला सांगितलं आत्ता, है ना, सिमिलर आहे केमिकल कंपोजिशन सगळ्या सेल्सचं. त्यानंतर द ॲक्टिव्हिटीज ऑफ एन ऑर्गॅनिझम इज कलेक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज अँड इंटरॅक्शन ऑफ इट सेल्युलर स्ट्रक्चर, है ना. एका ऑर्गॅनिझमची ॲक्टिव्हिटी त्याच्या सेल्सची ॲक्टिव्हिटी आहे, हे पण आपण त्या स्टेटमेंटमध्ये घेतलेलं होतं. तर हे 4ही बरोबर आहे. सेल थेरीच्या संदर्भात हे 4ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आपण ऑलरेडी त्याला डिस्कस केलेलं आहे. तर याच्याशी रिलेटेड कुठलाही आलेला प्रश्न तुम्ही चुकायला नको. लक्षात येतंय, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग सेल ऑर्गेनेल इज नॉट बाउंडेड बाय मेम्ब्रेन. इज नॉट बाउंडेड बाय मेम्ब्रेन, ठीक आहे. मी तुम्हाला डबल बाउंडेड आणि नॉन बाउंडेड बद्दल तुम्हाला ऑलरेडी तिकडे बोललोय, ठीक आहे. तर नॉट बाउंडेड बाय मेम्ब्रेन इज रिबोझोम, ठीक आहे. रिबोझोम आर
नॉट बाउंडेड बाय मेम्ब्रेन. दुसरा कुठला आहे नॉट बाउंडेड? सेंट्रिओल. ठीक आहे, सेंट्रिओल्स आर ऑल्सो नॉन बाउंडेड. अँड डबल बाउंडेड, डबल मेम्ब्रेन बाउंड कुठले आहेत? क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया है ना. क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया आर डबल बाउंडेड. ठीक आहे, हे डबल बाउंडेड आहेत. तर उत्तर काय आपलं? रिबोझोम आहे. रिबोझोम आहे. ऑलरेडी विचारलं आहे आपण, डिस्कशनमध्ये ऑलरेडी घेतलेलं आहे. ठीक आहे. द सेल वॉज फर्स्ट टाइम डिस्क्राइब्ड बाय रॉबर्ट हुक. ठीक आहे, सेल वॉज फर्स्ट टाइम डिस्क्राइब्ड बाय रॉबर्ट हुक आपण ऑलरेडी बघितलं. मग लिव्हिंग सेल्स कोणी ऑब्झर्व केले वेगवेगळे? प्रोटोझोआ, बॅक्टेरिया वगैरे हे लिव्हन हॉक यांनी ऑब्झर्व केले, ते आपण बघितलं. न्यूक्लियसचा शोध रॉबर्ट ब्राऊन. न्यूक्लियसचा शोध जो आहे मग तो रॉबर्ट ब्राऊन यांनी लावला. ठीक आहे, लक्षात ठेवा हे नावं आता इथलेच नाव आहे. रुडॉल्फ विर्चॉ बघा, आपण डिस्कस केलं ऑलरेडी, नावं आलेले आहेत. ठीक आहे, तर हे अशाच पद्धतीने आपण त्याला एलॅबरेट करता आलं पाहिजे, कोरिलेट करता आलं पाहिजे. हा टॉपिक आलेला आहे, याच्याशी रिलेटेड काय येऊ शकतं ते PYQतूनच आपल्याला आपला अभ्यास कळतो. ठीक आहे, पुढचं बघा. हां, आता मी बेस पेअरिंगचं तुम्हाला सांगितलं होतं. हे सगळे प्रश्न आलेले आहेत. हे PYQ आहेत. इन DNA थायमिन ऑलवेज पेअर्स विथ. थायमिन म्हणजे काय? टी. ट्विंकल, ट्विंकल कोणासोबत? तर ॲडिनाईन सोबत. ट्विंकल अक्षय मी जे तुम्हाला सांगितलं AT. ठीक आहे, इझी आहे, फार इझी आहे. त्यानंतर इन प्रोटीन सिंथेसिस विच RNA प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. सगळ्यात महत्त्वाचा रोल कशाचा आहे प्रोटीन सिंथेसिसमध्ये? कोणत्या RNAचा आहे? तो आहे mRNAचा. ठीक आहे, mRNAचा रोल आहे. tRNAचा बी पण थोडासा रोल असतो, ते अमिनो ॲसिडला ते घेऊन येतात. पण mRNA सगळ्यात इम्पॉर्टंट, कारण की त्याला रीड करतो रिबोझोम्समध्ये, त्याच्यातली जी इन्फॉर्मेशन आहे तो रीड करतो. ठीक आहे, ट्रान्सलेशनची प्रोसेस आपण बघितली. ठीक आहे, mRNA याचं उत्तर आहे. तर अजून प्रश्न असतील? येस, DNAवर अजून प्रश्न आलेला आहे. विथ रिस्पेक्ट टू स्ट्रक्चर ऑफ DNA, DNAच्या स्ट्रक्चरवर विचारलेला प्रश्न आहे. DNA इज मेड अप ऑफ 2 लॉंग चेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स कॉइल्ड इन अ हेलिक्स अराउंड अ सेंट्रल ॲक्सिस. बरोबर आहे, डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे. त्यानंतर DNA इज मेड अप ऑफ 2 लॉंग चेन्स ऑफ न्यूक्लिओसाइड. नाही, न्यूक्लिओसाइड तर नाही आहे, न्यूक्लिओसाइड नाही आहे, न्यूक्लिओटाइड आहे. याच्यात त्यांनी हे केलेलं आहे. द 2 चेन्स आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. हां, कॉम्प्लिमेंटरी, एकमेकांसोबत असे जुळलेले आहेत. ठीक आहे. सो दॅट ॲडिनाईन इज ऑलवेज पेअर्ड विथ थायमिन अँड सायटोसिन विथ ग्युॲनिन. तेच बेस पेअरिंग, पहिला आणि तिसरं बरोबर आहे. इकडे त्यांनी कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर वेअर ॲडिनाईन इज पेअर विथ युरॅसिल अँड सायटोसिन विथ ग्युॲनिन. तर हे DNAच्या संदर्भात चुकीचं आहे, हे RNAच्या साठी बरोबर आहे. ठीक आहे, तर A आणि C हे बरोबर आहेत. A आणि C ऑप्शन बरोबर आहेत. बघा, त्याच बेसिकवर त्यांनी परत प्रश्न विचारलेला आहे. न्यूक्लिओटाइड आणि न्यूक्लिओसाइडमध्ये फरक आहे ना. न्यूक्लिओटाइड आणि न्यूक्लिओसाइडमध्ये फरक आहे. ठीक आहे, न्यूक्लिओटाइडमध्ये एक एक्स्ट्रा फॉस्फेट ग्रुप असतो. न्यूक्लिओटाइडमध्ये एक एक्स्ट्रा फॉस्फेट ग्रुप असतो जो न्यूक्लिओसाइडमध्ये नसतो. ठीक आहे, न्यूक्लिओसाइडमध्ये काय हेट्रोसायक्लिक रिंग आहे आणि त्याच्यासोबत एक शुगर आहे. इकडे हेट्रोसायक्लिक रिंग प्लस शुगर प्लस फॉस्फेट ग्रुप. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. इट इज अ न्यूक्लिओटाइड. DNA RNA आर न्यूक्लिओटाइड्स. मी आता सुरुवातीलाच म्हटलं होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न. हा थोडा वेगळा प्रश्न त्याच्याशी रिलेटेड आलेला आहे, थोडासा डीप प्रश्न आतमध्ये जाऊन विचारलेला आहे. विथ रिस्पेक्ट टू क्रोमोझोम्स इन युकॅरियोटिक सेल्स रिगार्डिंग DNA ॲज जेनेटिक मटेरियल कन्सिडर फॉलोइंग स्टेटमेंट्स. हिस्टोन्स आर स्मॉल प्रोटीन्स असोसिएटेड विथ क्रोमोझोमल DNA ऑफ युकॅरियोटिक सेल्स. ठीक आहे, हिस्टोन प्रोटीन्स हे क्रोमोझोमल DNA सोबत असोसिएटेड असतात युकॅरियोटिक सेलच्या, हे बरोबर आहे. ठीक आहे, दीज प्रोटीन्स आर रिच इन बेसिक अमिनो ॲसिड्स आर्जिनाइन अँड लायसिन. बेसिक अमिनो ॲसिड आर्जिनाइन अँड लायसिन हे बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. आता आपला जो DNAचा जो स्ट्रक्चर आहे ते निगेटिव्हली चार्जड आहे आणि हे जे अमिनो ॲसिड्स आहेत आर्जिनाइन आणि लायसिन हे पॉझिटिव्हली चार्ज करतात, म्हणजे हिस्टोन प्रोटीनला एक पॉझिटिव्ह चार्ज ते देतात आणि त्याच्यामुळे एक कॉम्पॅक्टनेस जो लागतो स्ट्रक्चरचं ते क्रिएट होतं. त्याच्यामुळे हिस्टोन प्रोटीनचा एक रोल आहे. ठीक आहे, हिस्टोन प्रोटीनचा सुद्धा एक रोल आहे. त्या पद्धतीने ते जुळलेले आहे, ते कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर तिथे तयार होतं. तर हे दोन आर्जिनाइन आणि लायसिन फार महत्त्वाचे आहेत. दे लॅक ट्रिप्टोफॅन, हे पण बरोबर आहे. ट्रिप्टोफॅन सुद्धा अमिनो ॲसिड आहे, दे लॅक, म्हणजे हिस्टोन प्रोटीनमध्ये ट्रिप्टोफॅन नसतो असं त्यांनी विचारलं. तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. सिस्टीन म्हणून एक
सिस्टीन म्हणून एक अमिनो ॲसिड आहे, तो सुद्धा याच्यामध्ये नसतो. सो दिस ऑल थ्री आर करेक्ट. ठीक आहे, अबव द थ्री स्टेटमेंट आर करेक्ट. ऑल द अबव थ्री स्टेटमेंट आर करेक्ट. हा थोडा वेगळा विचारलेला प्रश्न आहे. याच्यात तुम्ही म्हणजे आता हे एक्सपेक्ट आपण करू शकत नाही की प्रत्येक अमिनो ॲसिड कोणता कुठल्या प्रोटीनमध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, पण थोडंसं रिलेटेबल आहे. याच्याशी रिलेटेड परत काही जर आलं तर तुम्ही थोडासा इथे अंदाज लावू शकता. ठीक आहे, यालाच काहीतरी रिफ्रेश करून विचारल्या जाऊ शकतं. तर थोडं याच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे, हा प्रश्न चांगला प्रश्न म्हणता येईल. हा पुढचा जेनेटिक कोडचा प्रश्न. इनिशियल कोड फॉर एन फॉर्मिल मिथिओनिन. आत्ता आपण बघितलं एन फॉर्मिल मिथिओनिनसाठी जो इनिशिएशन कोड आहे, स्टार्ट कोड आहे, तो कुठला आहे तर तो AUG आहे. आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. आपल्या चार्ट मी जो तुम्हाला दाखवला त्याच्यामध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. तर तिकडे स्टॉप कोडॉन पण तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, स्टॉप कोडॉन तुम्ही लक्षात ठेवा. स्टार्ट कोडॉन तो तुम्हाला माहीत झाला हा मिथिओनिनच्या संदर्भात. हा एक ह्युमन जिनोम प्रोजेक्टशी रिलेटेड प्रश्न आलेला आहे. तर हा सुद्धा आपण याच टॉपिकच्या कंटेक्स्टमध्ये बघूया. तर द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट 1990 वर टू आयडेंटिफाय 20,000 to 25,000 जीन्स इन ह्युमन. बरोबर आहे. हे त्यांचा मेजर उद्देश हा होता की 20,000 ते 25,000 जीन्स त्यांना शोधायच्या होत्या. म्हणजे आयडेंटिफाय करायच्या होत्या एक प्रॉपर याच्यामध्ये. टू डिटरमाइन द सिक्वेन्स ऑफ 5 बिलियन बेस पेअर्स इन DNA. 5 बिलियन नसून हे 3 बिलियन आहे. ठीक आहे, 3 बिलियन बेस पेअर त्यांना शोधायचे होते. तर हे चुकीचं आहे. टू इनकॉर्पोरेट न्यू जिनोमिक नॉलेज इन टू रिसर्च अँड मेडिसिन. हे बरोबर आहे. ऑब्वियस आहे ना, काहीतरी मोठा प्रोजेक्ट ते करतायत तर ते नवीन नॉलेज गेन करण्यासाठीच करतायत ना. ठीक आहे. टू डेव्हलप क्लोनिंग ऑफ ॲनिमल्स. ऑब्वियसली चुकीचं आहे. क्लोनिंग वगैरेच्या संदर्भात आहे असं काहीच नव्हतं. ठीक आहे. आता हा प्रश्न बघा, ऑप्शनहून पण याचं डायरेक्ट उत्तर येतं. आता हे स्टेटमेंट चुकीचं असू शकतं का कोणत्याही कारणाने? टू इनकॉर्पोरेट न्यू जिनोमिक नॉलेज इन टू रिसर्च अँड मेडिसिन. हे कधीच चुकीचं असू शकत नाही. ठीक आहे, या प्रोजेक्टच्या संदर्भात नवीन नॉलेज त्यांना गॅदर करायचं आहे म्हणूनच प्रोजेक्ट बनवला आहे ना. तर हे जे तिसरं स्टेटमेंट आहे, C स्टेटमेंट आहे, हे फक्त एकाच ऑप्शनमध्ये आहे. ठीक आहे, तर काही माहीत नसलं तुम्हाला A, B बद्दल काही आयडिया नसली तरी हे बरोबर आलं असतं तुमचं. ठीक आहे, कधी कधी हे असं लॉजिक लावणं गरजेचं आहे. तुमचं एक कॉमन सेन्स जो आहे, बेसिक कॉमन सेन्स जो आहे, तो जास्त मॅटर करतो कधी कधी जेव्हा आपला अभ्यास त्या टॉपिकशी रिलेटेड नसतो. ठीक आहे, अभ्यास तुम्हाला एका लेवलपर्यंत घेऊन जातो, पण त्या दिवशीचा जो तुमचा सिच्युएशनल अवेअरनेस आहे, कशा पद्धतीने तुम्ही ऑप्शनकडे बघत आहात, कशा पद्धतीने तुम्ही त्या प्रश्नाला त्याच्यातच काहीतरी डिकोड करण्याचा प्रयत्न करत आहात, हे पण इक्वली मॅटर करतं. ठीक आहे, पुढे सुद्धा असे जे प्रश्न येतील जे तिथल्या तिथे सॉल्व्ह होतात ते पण आपण बघूया. ठीक आहे, तर हा पहिला टॉपिकशी रिलेटेड आपले एवढे प्रश्न होते आणि टॉपिक होते. हा आपण संपवलेला आहे पहिला टॉपिक माझ्या हिशोबाने. ठीक आहे, नेक्स्ट टॉपिक आपण बघूया, तो आहे क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझमच्या क्लासिफिकेशनशी रिलेटेड प्रश्न आपल्याला दिसतात. तर कार्ल लिनेस यांच्याशी म्हणजे ते बायनोमियल नॉमेनक्लेचर कोणी दिलं हे बऱ्याचदा विचारलेलं आहे. तो प्रश्नसुद्धा मी आणला नाही कारण की तो टिप्सवर तुमच्या पाहिजे. ठीक आहे, कार्ल लिनेस यांनी दिलेला तो तुमच्या टिप्सवर पाहिजे. ठीक आहे, तर कार्ल लिनेसने हे हे ज्या पद्धतीने अरेंज करतो ना आपण, म्हणजे एका ऑर्गॅनिझमचं जेव्हा आपल्याला ओळखायचं असते तर ती पूर्ण जी सिक्वेन्स आहे ती सुद्धा त्यांनी दिली होती. फक्त त्यांच्या याच्यामध्ये काय नव्हतं, फायलम नव्हता आणि फॅमिली नव्हती. ठीक आहे, किंगडम, क्लास, ऑर्डर, जीनस अँड स्पीशीज हे आपल्याला लिनियस यांनी दिले. लिनियस कोण आहेत? फादर ऑफ टॅक्सॉनॉमी त्यांना म्हटलेलं आहे कारण की त्यांनी ती बायनॉमियल नॉमेनक्लेचरची सुरुवात केली होती ती वाली. ठीक आहे, म्हणजे त्यांनी 2 किंगडम आहेत ते आपल्याला सांगितलं होतं. ओके, पण आता जे महत्त्वाचं आपण जे 5 किंगडम क्लासिफिकेशन आहे ते आपण जे मान्य केलेलं आहे ते कोणाचं आहे? व्हिटेकर यांचं आहे. ठीक आहे, 1969चं व्हिटेकर यांनी दिलेलं ते आहे. म्हणजे 5 किंगडम सिस्टम जे आहे ते आपण एक्सेप्ट केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला एक बेसिक आपण कंपॅरिझननी बघून घेऊया की त्यामध्ये काय काय येतं, म्हणजे त्यामध्ये कशामध्ये ते किती इम्पॉर्टंट आहे किंवा जे वेगवेगळे किंगडम्स आहेत ते आपल्याला बघायचे आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, किंगडम मोनेरा. आता मोनेरा जो आहे हा एकमेव प्रोकॅरियोटिक आहे. आता मी प्रोकॅरियोटिक सेलबद्दल तुम्हाला तिकडे बोललो, त्याच्यामध्ये न्यूक्लियस नसतं. ठीक आहे, प्रोकॅरियोटिक आहे, युनिसेल्युलर आहे. ठीक आहे, मोनेरा. ऑटोट्रॉपिक अँड हेटेरोट्रॉपिक आहे. त्याचं मोड ऑफ न्यूट्रिशन जे आहे ऑटोट्रॉपिक असू शकतं, स्वतः बनवू शकतात स्वतःचं जेवण किंवा दुसऱ्याकडनं घेऊ शकतात. ठीक आहे, बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया सगळे याच्यामध्ये येतात. ठीक आहे, मायकोप्लाझ्मा असेल, मायकोप्लाझ्मा असेल. आता सायनोबॅक्टेरिया जे आहेत हे फोटोसिंथेटिक आहे, ब्ल्यू ग्रीन अल्गी वगैरे, त्याला स्वतःची एक सेल वॉल पण आहे. सायनोबॅक्टेरिया कॉमन आहे, फेमस आहे, तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे, आर्च बॅक्टेरिया तुम्ही ऐकले असतील.
जे एकदम एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये असतात, मेथॅनोजेन्स वगैरे, ठीक आहे, हॅलोफाईल्स, हे कोण आहेत? हे आर्च बॅक्टेरिया आहेत. ठीक आहे. यू बॅक्टेरियासुद्धा आहेत, यू बॅक्टेरियासुद्धा आहेत, ज्याच्यामध्ये प्रॉपर एक त्यांचं एक स्ट्रक्चर आहे यू बॅक्टेरियाचं. ठीक आहे. तर हे बॅक्टेरियाचे जे आहेत वेगवेगळे टाईप्स आहेत ते आपल्याला इथे माहीत पाहिजे होते. ठीक आहे. सायनोबॅक्टेरिया असेल, मायकोप्लाझ्मा असेल, मायकोप्लाझ्मा इज द स्मॉलेस्ट, इट लॅक्स द सेल वॉल ऑल्सो. ठीक आहे. मायकोप्लाझ्मा लॅक्स सेल वॉल, सायनोबॅक्टेरिया हॅज सेल वॉल. ठीक आहे. आर्च बॅक्टेरियाबद्दल मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. किमोसिंथेटिक बॅक्टेरिया हे सुद्धा इम्पॉर्टंट, त्याच्यावर आलेला आहे प्रश्न, त्याच्यामुळे मी हे टाईप सांगितले. किमोसिंथेटिक बॅक्टेरिया सुद्धा महत्त्वाचे आहे. ते इनऑर्गॅनिक सबस्टन्सेसपासून एनर्जी गेन करतात. ठीक आहे. इनऑर्गॅनिक सबस्टन्सेसपासून एनर्जी गेन करतात, त्याला किमोसिंथेटिक बॅक्टेरिया म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर किंगडम मोनेरा तुम्ही लक्षात ठेवा, प्रोकॅरियोटिक आहे. सगळे बॅक्टेरिया त्याच्यामध्ये आपल्याला आपले दिसतात, बॅक्टेरियाचे वेगवेगळे प्रकार. ओके. पुढे बघा, प्रोटिस्टा. प्रोटिस्टा त्याच्यामध्ये युकॅरियोटिक आहे पण युनिसेल्युलर आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपले ॲल्गे वगैरे सगळे याच्यामध्ये येतात, पॅरामोशियम, अमिबिया, अमिबा वगैरे हे सगळे यामध्ये येतात. त्यामध्ये तुम्ही डिनोफ्लॅजिलेट्स ऐकलं असेल ना, क्रायसोफायटा, हे क्लासेस तुम्ही ऐकले असतील, क्रायसोफायटा, डिनोफ्लॅजिलेट्स है ना, युग्लिनॉइड्स, हे सगळे कशामध्ये येतात? हे प्रोटिस्टामध्ये येतात. हे प्रोटिस्टामध्ये येतात. युग्लिनॉइड्स, डिनोफ्लॅजिलेट्स, क्रायसोफायटा हे सगळे यामध्ये येतात. प्रोटोझोआ हे सुद्धा याच्यामध्ये येतात, प्रोटिस्टमध्ये येतात. ठीक आहे. एक्झाम्पल तुम्ही इथे बघू शकता, अमिबा, पॅरामोशियम, ॲल्गे है ना, अमिबा, पॅरामोशियम, ॲल्गे हे एक्झाम्पल तुम्ही बघू शकता. इथे ऑटोट्रॉपिक और हेट्रोट्रॉपिक दोन्ही याचं मोड ऑफ न्यूट्रिशन आहे. ठीक आहे. त्यानंतर फंगाय. फंगायची स्वतःची सेलवॉल असते का? असते ना, है ना. फंगायची स्वतःची सेलवॉल असते. कायटिनची मी तुम्हाला तिकडे सांगितलं. युकॅरियोटिक आहे. ठीक आहे. मल्टीसेल्युलर मोस्टली. सॅप्रोफायटिक आहेत ते दुसऱ्यांच्या याच्यावर आपली हे तयार करतात, फूड तयार करतात, दुसऱ्यांच्या याच्यावर अवलंबून असतात. ठीक आहे. मशरूम, यीस्ट. ठीक आहे. आता यांचे पण प्रकार आहेत, फंगायचे पण प्रकार आहेत. ॲस्कोमायसिटीज, बॅसिडिओमायसिटीज है ना. तुमचा मशरूम जो आहे हा बॅसिडिओमायसिटीज आहे. ठीक आहे. ड्यूटेरोमायसिटीज, इम्परफेक्ट फंगाय जर कोणाला म्हणतात तर ड्यूटेरोमायसिटीज. ठीक आहे. आता हे प्रत्येक क्लास मी इथे लिहून आणला नाही, कारण मी फक्त एक प्रॉपर चार्टच्या संदर्भात आपण समजू शकतो, आणि ते जर तुम्ही रिवाईज केलं असेल तर ते तुमच्या कानावर पडेल. ठीक आहे. तर ड्यूटेरोमायसिटीज, ॲस्कोमायसिटीज है ना, हे प्रकार आपले फंगायचे हे प्रकार आहेत. याच्यामध्ये लायकेन्स, एक तुम्ही लायकेन्सवर एकदा प्रश्न आलेला आहे. अ सिम्बायोटिक असोसिएशन ऑफ ॲल्गे अँड फंगस. ठीक आहे. सिम्बायोटिक असोसिएशन ऑफ ॲल्गे अँड फंगस. ठीक आहे. सिम्बायोटिक असोसिएशन ऑफ ॲल्गे अँड फंगस हे काय? लायकेन्स. लायकेन्स त्याच्यावर आलेला आहे प्रश्न पूर्वी. ठीक आहे. तर प्रोटिस्टामध्ये तुम्ही लक्षात ठेवा, वेगवेगळे ॲल्गे आहेत, युनिसेल्युलर ॲल्गे वगैरे त्याच्यामध्ये येतात. पॅरामेशियम, ॲमिबा, आणि मी इतर जे तुम्हाला सांगितले क्रायसोफायटा, डिनोफ्लॅजिलेट्स वगैरे, डायटम्स, हे तुम्हाला ऐकलं असतील नावं सगळे, हे प्रोटिस्टामध्ये येतात. तिकडे बॅक्टेरियाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, मायकोप्लाझ्मा वगैरे, सायनोबॅक्टेरिया, यू बॅक्टेरिया, आर्च बॅक्टेरिया, हे सगळं मोनेरामध्ये येतं. आणि फंगायमध्ये आपण बघितलं तर प्रकार आहेत, बॅसिडिओमायसिटीज, ड्यूटेरोमायसिटीज, ॲस्कोमायसिटीज हे प्रकार फंगायचे आहेत. त्यामध्ये मशरूम आपल्याला दिसतो, यीस्ट, पेनिसिलिन वगैरे हे सगळे त्यामध्ये येतात. ठीक आहे. तर हे 3 महत्त्वाचे किंगडम होते, हे 3 महत्त्वाचे किंगडम होते, कारण की हे आपल्याला इथे स्टडी करायचे होते. प्लॅन्टी आणि ॲनिमेलियाचं सेपरेट टॉपिकच आहे, तर तो आपण घेणारच आहोत. ठीक आहे. प्लॅन्टी ॲनिमेलियाचं सेपरेट टॉपिक आहे, तो आपण घेणार आहोत, त्याच्याबद्दल काही शंका नाही. तो सेपरेट टॉपिक आहे आपल्याकडं. क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्याचं एक एक फायलम आपण बघणार आहे. ठीक आहे. तर पुढे बघा, आता याच्याशी रिलेटेड व्हायरसेस, आता जो बॅक्टेरियाबद्दल आपण थोडंसं बघितलंच आहे, तर व्हायरसेस पण इम्पॉर्टंट आहेत. आणि विरिओइड्स, या विरिओइड्सवर एकदा प्रश्न आलेला आहे, आणि माझ्या अंदाजानुसार हे प्रायॉन्स जे आहेत हे पुढे विचारले जाऊ शकतात. तर आपण एक कंपॅरिझन पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये हे तिघांना बघून घेऊया एकदा. ठीक आहे. आता व्हायरसेसबद्दल आपल्याला माहिती आहे, कन्सिस्ट ऑफ न्यूक्लिक ॲसिड, DNA व्हायरस असू शकतो किंवा RNA व्हायरस असू शकतो, आणि त्याला एक प्रोटीन कोट सुद्धा असतो, त्याला एक प्रोटीन कोट असतो. हे आयदर इट इज DNA और RNA. ठीक आहे. प्रोटीन कोट इज प्रेझेंट. ठीक आहे. रिलेटिव्ह साईज याची छोटी आहे, रिलेटिव्ह साईज याची छोटी आहे. त्यानंतर प्रायमरी होस्ट
ॲनिमल, प्लांट्स, फंगाय हे कोणालाही तो व्हायरस कोणामध्येही होस्ट होऊ शकतो. बॅक्टेरियामध्ये सुद्धा जेव्हा व्हायरस बॅक्टेरियाला होस्ट करतो तेव्हा त्याला बॅक्टेरियोफेजेस असं म्हटलं जातं. ठीक आहे, डिस्कवर्ड बाय, ठीक आहे नसेल जरी पण बेसिक प्रॉपर्टीज आणि हे आपल्याला माहिती आहे की HIV वगैरे, HIV इज एन RNA व्हायरस, टोबॅको मोसिएक व्हायरस वगैरे तुम्हाला माहिती. आता व्हिरिओइड्स काय प्रकार आहे, व्हिरिओइड्सबद्दल आपल्याला माहीत पाहिजे, प्रश्न आलेला आहे. इट कन्सिस्ट ओनली ऑफ RNA. ठीक आहे, अँड इट कम्प्लिटली लॅक्स अ प्रोटीन कोट. प्रोटीन कोट अब्सेंट आहे, फार इम्पॉर्टंट. ठीक आहे, प्रोटीन कोट इज अब्सेंट. व्हायरसेसपेक्षा छोटे, प्लांटला इन्फेक्ट करतात. ठीक आहे, व्हिरिओइड जे आहेत हे प्लांट्सला जास्त इम्पॅक्ट करतात. डायनर यांनी याचा शोध लावला होता. ठीक आहे, पोटॅटो स्पिंडल ट्यूबर व्हिरिओइड हे इम्पॉर्टंट आहे. पोटॅटो स्पिंडल ट्यूबर व्हिरिओइड याच्यामध्ये शोध लागला होता त्याचा. ठीक आहे, तर व्हिरिओइड लक्षात ठेवा, हा फार इम्पॉर्टंट प्रकार आहे. आता प्रायॉन्स काय आहेत मग? आता याच्यामध्ये जे आहे ना की न्यूक्लिक ॲसिड पण नाही आहे आणि प्रोटीन कोट पण नाही आहे. ठीक आहे, न्यूक्लिक ॲसिड पण नाही आहे, प्रोटीन कोट पण नाही आहे. ते स्वतःच एक प्रोटीन आहे. इट कन्सिस्ट ओनली ऑफ प्रोटीन. त्याच्यामध्ये फक्त प्रोटीन असतो. ठीक आहे, न्यूक्लिक ॲसिड पण नाही आहे आणि प्रोटीन कोट सुद्धा नाही आणि सगळ्यात छोटा आहे, यापेक्षाही छोटा आहे. आणि तो ॲनिमल्स आणि ह्युमन्सला सुद्धा इम्पॅक्ट करतो. ठीक आहे, स्टॅनली प्रोसिनर यांनी शोध लावलेला. ठीक आहे, मॅड काऊ डिसीज. ठीक आहे, मॅड काऊ डिसीज आणि जेकब डिसीज CJD हे प्रायॉन्समुळे होतात. तर आता व्हायरसेसवर प्रश्न येत राहतात. व्हिरिओइडवर एकदा आलेला आहे, प्रायॉनवर येऊ शकतो. त्याच्यामुळे आपण हे इथे कंपॅरिझन फॉर्मॅटमध्ये याला इथे बघितलेलं आहे. कळतंय का तुम्हाला? तर लक्षात ठेवा, हा टॉपिक जो आहे क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझमच्या याच्यामध्ये आपण याला बघितलं. तर हा एक बेसिक प्रश्न आपण इथे घेऊया. विच स्टेप्स ऑफ टॅक्सॉन आर फॉलोड बाय क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. ठीक आहे, तो हु इज द फादर ऑफ टॅक्सॉनॉमी होते, कार्ल लिनियस वगैरे ते मी घेतलं नाही आहे तो प्रश्न. आणि विटेकरवर पण आलेला प्रश्न असेल तर तो पण आपण अवॉइड केलेला, ते फार इझी आहे. ठीक आहे, स्टेप विचारलेले आहेत. कुठून सुरू होतं मग? ठीक आहे, ते बघा. किंगडम नंतर लगेच जिनस येईल का? नाही, फायलम आहे. ठीक आहे, किंगडम नंतर फायलम आहे. इथे पण बघा जिनस, स्पीशीज आणि मग फायलम, हे सुद्धा चुकीचं आहे. स्पीशीज, जिनस, ऑर्डर, क्लास, फॅमिली, फायलम, किंगडम याच्यात सुद्धा त्यांनी गडबड केलेली आहे. ठीक आहे, तर उत्तर काय आहे त्याचं? किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिनस, स्पीशीज. ठीक आहे, किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिनस, स्पीशीज. बेसिक आहे. किमोसिंथेटिक बॅक्टेरिया ऑब्टेन एनर्जी बाय ऑक्सिडायझिंग डॅश केमिकल कंपाऊंड्स. तर इनऑर्गॅनिक केमिकल कंपाऊंड्स, नायट्रेट्स, अमोनिया वगैरे यांना ऑक्सिडाईज करून ते ATP जनरेट करतात. ठीक आहे, आता हे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये हे बॅक्टेरिया असतात, तर त्यांच्याकडे त्यांची स्वतःची कॅपॅसिटी नसते. ठीक आहे, तर ते काय करतात? इनऑर्गॅनिक केमिकल कंपाऊंड्सला ऑक्सिडाईज करतात. ठीक आहे, सो याचं उत्तर इनऑर्गॅनिक केमिकल कंपाऊंड्स आहे. तर किमोसिंथेटिक बॅक्टेरिया विचारलेले आहेत. आर्च बॅक्टेरिया तुम्हाला माहीत पाहिजे, जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, यू बॅक्टेरिया आपण बघितलं, सायनोबॅक्टेरियाबद्दल आपण बोललो. ठीक आहे, तर कीप इन माइंड हे विचारलंय तर ते विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर व्हिरिओइड्स आर आयडेंटिफाईड ऑन द बेसिस ऑफ विच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक फीचर्स. व्हिरिओइड्स, ठीक आहे, मी आत्ता तुम्हाला एक्सप्लेन केलं. मच स्मॉलर इन साईज दॅन व्हायरस, बरोबर आहे, आपण आत्ता बघितलं. कन्सिस्ट ऑफ सर्क्युलर RNA मॉलिक्यूल. RNA याचा न्यूक्लिक ॲसिड आहे, RNA डिपेंडंट आहेत कोण? व्हिरिओइड्स. RNA मॉलिक्यूल कवर्ड बाय प्रोटीन कोट. आता हाच फरक आहे, याच्यात प्रोटीन कोट नसतो, व्हिरिओइडमध्ये प्रोटीन कोट नसतो. हाच फरक आहे आणि त्याच्यामुळे हा प्रश्न चांगला आहे. इट इन्फेक्ट द प्लांट सेलवर याचा इम्पॅक्ट जास्त होतो. तर उत्तर काय येतं? ABD याचं उत्तर येतं. बघा, व्हिरिओइड्सवर विचारलेला प्रश्न आहे. हेच जर का आपण प्रायॉन याच्यात टाकलं तर प्रायॉनमध्ये काय? न्यूक्लिक ॲसिड पण नाही आहे आणि प्रोटीन कोट पण नाही आहे आणि स्मॉलेस्ट, या तिघांमध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट प्रियॉन आहे. ठीक आहे, आणि इट अफेक्ट्स ह्युमन्स ऑल्सो. बघितलं ना, मॅड काऊ डिसीज, CJD वगैरे ते डिसीजेस त्यांनी त्याच्यामुळे होतात, प्रायॉनमुळे. लक्षात आलं? ABD याचं उत्तर आहे. व्हिरिओइडवर आलेला प्रश्न हा आहे. लक्षात येत आहे? ठीक आहे, मला वाटतं एवढेच प्रश्न आहे याच्याशी रिलेटेड. हां, ठीक आहे, तर हा क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम हा टॉपिक आपण बघितला. पहिला टॉपिकसुद्धा तुम्ही बघितलेला आहे. तुम्हाला जर का इतर
जे टॉपिक आहेत, समजा आपण 14 टॉपिक आपण बायोलॉजीमध्ये घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये मेजर थीम्स आणि त्याच्याशी रिलेटेड प्रश्न हे सगळं आपण तिथल्या तिथेच घेत आहोत. तर ते तुम्ही आपल्या सुभाष अकॅडमीच्या ॲपवर तुम्ही ऑनलाईन तुम्ही एनरोल करा आणि तिथे बेसिक आपली फी आहे, तिथे तुम्ही एनरोल करून पूर्ण बघू शकता. पुढच्या 4-5 दिवसात तुम्हाला सगळे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी याचे महत्त्वाचे टॉपिक आणि त्याच्या PDF नोट्स ह्या तिथे अवेलेबल असतील. आणि तुम्ही सिरियस ॲस्पिरंट असाल, तुम्हाला एक प्रॉपर रिव्हिजन पाहिजे, तर त्याच्यासाठी तुम्ही एनरोल करा आणि या पद्धतीने आपण इतर टॉपिकसुद्धा तिथे आपण बघूया. ठीक आहे.